आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। पंचकल्याण महोत्सवाच्या चौथ्या दिवशी भगवंताचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या राज्याभिषेकामध्ये 56 देशाच्या राजांचे आगमन, त्यांच्याकडून राज्याभिषेकावेळी नजराणा अर्पण, राजतिलक, राज्यसभा, शास्त्रसभा हे धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होती। आजच्या कार्यक्रमाला मिरवणुकीने प्रारंभ होऊन जलकुंभ आणण्याचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर त्यागींचे प्रवचन झाले। भगवंताच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी आचार्य विशुद्ध सागर महाराज यांचे प्रवचन झाले। यावेळी प्रवचन सांगताना आचार्य विशुद्ध सागर महाराज म्हणाले, भगवान आदिनाथ तीर्थंकरांनी त्या काळात पुरुष व स्त्रियांना समान अधिकार दिले। आपल्या मुलामुलींना शिक्षण देण्याची जबाबदारी आईवडिलांची आहे, तसेच त्यांना संस्कारित करण्याची जबाबदारी आहे। समाजाचे रक्षण होणार नसेल तर धर्माचे रक्षणही होणार नाही। देशासाठी बुद्धी आणि विद्या दोन्ही आवश्यक असते। बुद्धी उपजत असते, विद्या शिकवली जाते। जगातील सर्वाधिक बुद्धिमानाला विज्ञान भर म्हणतात। भगवान आदिनाथ तीर्थंकर हे महाविदंबर होते। जैन भीक मागत नाही, जैन समाजाने देशाला दिले आहे, तो देशाकडून घेत नाही, हा इतिहास आहे। माझ्या 47 वर्षाच्या दीक्षा काळात सर्व जातीपातीचे लोक एकत्र येऊन कार्यक्रम करतात, हे पहिल्यांदा घडते। आज मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन महास्वामी यांच्या उपस्थितीत व शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। आजच्या कार्यक्रमासाठी आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने, माजी आमदार वीरकुमार पाटील, घोडावत ग्रुपचे उद्योगपती संजय घोडावत, मयूर संघाचे डॉ. संजय पाटील, कर्नाटकचे आमदार सौदी संजय पाटील यड्रावकर, अरिहंत ग्रुपचे उपस्थित होते।